आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये कर्नाटकातील माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले आणि आमदार शशिकला जोल्ले यांची कामगिरी महत्त्वपूर्ण ठरली आहे. 25 दिवसाच्या त्यांच्या कामाचा अनुभव पाहता महिला आणि कार्यकर्त्यांना एकसंघ बनवण्याचे काम त्यांनी केले आहे. तळमळीने काम करून कोल्हापूर जिल्ह्यात 3 आमदारांना त्यांनी निवडून दिले आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिलेले योगदान त्यांचे महत्त्वाचे आहे असे सांगून भावनिक साथ घालत, मला आई वडील नाही आहेत असे असले तरीही आता जोल्ले दाम्पत्यच माझे आई वडील बनले असे भावनिक उद्गार इचलकरंजी येथील नगरसेवक आणि भाजपा शहर अध्यक्ष अमृतमामा भोसले यांनी काढले. यावेळी असे सांगताना अमृतमामा भोसले यांना अश्रू अनावर झाले. यावेळी संपूर्ण व्यासपीठ भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना गहिवरून आले. भिवशी येथे आयोजित बूथ कमिटी प्रमुखांच्या बैठकीत ते बोलत होते. व्यासपीठावर आमदार शशिकला जोल्ले, माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. पुढे अमृतमामा भोसले म्हणाले, आमदार जोल्ले यांनी स्वतःची निवडणूक म्हणून विधानसभा निवडणुकीच्या काळात काम केले आहे. 25 दिवसाच्या काळात इचलकरंजी शहरामधील 31 प्रभाग आणि परिसरातील 5 गावांमधील 3,12,000 मतदारांपर्यंत पोहोचून भाजपची कामे तळागाळापर्यंत पोहोचवली. संघटनात्मक जाळी तयार करून बूथ प्रमुख व मतदारांना उमेदवारापेक्षा अधिक वेळा आमदार जोल्ले यांनी भेट दिली. अपघातामध्ये पायाला दुखापत असतानाही एका दिवसात 15 पेक्षा अधिक बैठका घेऊन महिलांचे संघटन केले. पक्ष सांभाळत असतानाही अण्णासाहेब जोल्ले कुटुंबाकडे कसे लक्ष देतात हे स्पष्ट केले. आमदार जोल्ले यांना महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पक्षप्रमुखांचा आदेश मानून त्यांनी काम केले आहे. शिवाय 3 उमेदवारांच्या विजयामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे जोल्ले दाम्पत्यासारखी माणसे राजकारणात असावी. त्यांनी अनेक कार्यकर्त्यांना मोठे केले आहे. माझे आई वडील नसतानाही त्यांनी आई वडिलांचे प्रेम देऊन केलेले उपकार मोठे आहेत. त्यांच्यामुळे मी इचलकरंजी शहर भाजप अध्यक्ष म्हणून काम करू शकलो. त्यांचा आशीर्वाद नेहमीच भाजपच्या कार्यकर्त्याला असावा अशी इच्छा शेवटी अमृतमामा भोसले यांनी व्यक्त केली. SB न्यूजसाठी मुख्य संपादक शिवाजी भोरे. संघटनात्मक मीटिंग संपन्न होती. या मीटिंगला उपस्थित तुम्हा सर्वांचे नेते आदरणीय अण्णासाहेब या विभागाच्या लाडक्या आमदार आणि ज्यांनी कोल्हापूर जिल्ह्यात 3 आमदार निवडून आणण्यासाठी आपलं महत्त्वपूर्ण योगदान दिलं, अशा तुम्हा सर्वांच्या जोल्ले वहिनीताई, व्यासपीठावरील उपस्थित सर्वांचे दादा, तुमचंही नाव घेतलं पाहिजे कारण तुम्ही RSSची माणसं आणि तुम्ही संघटनात्मक आजपर्यंत सगळं घेत आला. म्हणून म्हणजे भारतीय जनता पार्टी पक्ष हा भारतभर म्हणजे गेला, घराघरात गेला. तर व्यासपीठावरील सर्वांचीच नावं न घेता सोनलताई, राजू, माझ्यासोबत आलेले माझे नगरसेवक मारुती यांना पात्रवट, सर्व व्यासपीठ आणि बंधू आणि भगिनींनो, या ठिकाणी संघटनात्मक मीटिंग होत असताना ती मीटिंग किती करेक्ट होत असेल ते म्हणजे मी 25 दिवसात अनुभवले. कारण वहिनी म्हणजे त्यांची स्वतःची निवडणूक असल्यासारखं अण्णासाहेब म्हणजे इचलकरंजीत रोज आहेत आणि इचलकरंजीत अमरनाथ बापू आणि जिल्हाधीश आपले नाव आहे. तर स्वतःची निवडणूक असल्यासारखं युनुसभाई आपण इचलकरंजी शहरात मी अनुभवलं त्यांना. कारण तुमची संघटनात्मक इथं मीटिंग आहे आणि ती मीटिंग होत असताना त्या मीटिंग मध्ये तुमचं सगळं परफेक्टच असलं पाहिजे. ते तुम्हाला शंका नाही, मगाशीच विचारले, आमच्या लक्षात आलं. कारण शंका का नाही, एखादा नेता तुमच्यापर्यंत किती तळमळीने काम करत असतो त्यावेळेला त्या नेत्याबद्दल आपली आपुलकी असते आणि तो नेता एकदा इतका स्ट्रॉंग असताना, चांगला असताना तुमच्या शंका असू शकत नाही. असं काम जोल्ले दाम्पत्यांच्या वतीने या परिसरात कर्नाटकात चालू आहे. मी 25 दिवस म्हणजे 6 तारखेपासून 17 तारखेपर्यंत आणि त्याच्या अगोदर 2 दिवस वहिनींचा आम्ही दौरा इचलकरंजी शहर म्हणजे 31 प्रभाग आणि 5 गावामध्ये म्हणजे 5 गाव आणि इचलकरंजीतले 31 प्रभाग असा 3,12,000 मतदारसंघाचा आमचा मतदारसंघ. त्या मतदारसंघात भारतीय जनता पार्टीच्या वतीने आमचं जे संघटनात्मक जाळा आहे, बूथ प्रमुख, शक्ती प्रमुख, आमचे विशेष निमंत्रित नगरसेवक यांच्या माध्यमातून आम्ही एक दौरा लावला वहिनींचा. म्हणजे दुपारच्या पुढं 2 भागात म्हणजे मिटिंगा घ्यायच्या. एक वेळ गाव भागात मिटिंग झाली तर शहापूरला एक मिटिंग व्हावी, म्हणजे असं अल्टरनेटर करून अमरबापू इचलकरंजी शहरामध्ये वहिनी साहेब
म्हणजे जे उमेदवार आहेत ते उमेदवार जास्त मतदारपर्यंत गेले नसतील एवढ्या वहिनी साहेब त्या ठिकाणी. म्हणजे मला एक दिवस मला वहिनीने भीती गाठली अण्णासाहेबांची. काय झालं, एकाच दिवशी 15 मीटिंग आमच्या लागल्या आणि 15 मीटिंग लागताना आता वहिनी या लागल्यात म्हणल्यावर प्रत्येकाला वाटत होतं, प्रत्येक आमच्या बूथ प्रमुखाला, प्रत्येक शक्ती प्रमुखाला काय वाटत होतं, वहिनी माझ्यापर्यंत आमच्या घरापर्यंत याव्यात. आणि मग येत असताना प्रत्येक जण त्या ठिकाणी 50-100 महिला एकत्र करायच्या आणि त्या ठिकाणी वहिनीला घेऊन जायचं, योग यायचा. आणि मग काही ठिकाणी 2-3 मजले म्हणजे वर चढून जावं लागायचं. वहिनींचा अपघात झालाय, त्यांच्या पायाचा त्रास आहे. मग त्यावेळेला वहिनीने मला अण्णासाहेबांची भीती घातली. जर हे अण्णासाहेबांना कळालं तुम्ही मला 3-3 मजल्यावर चालवा लागलाय. त्यावेळेला म्हणजे का समजलं, म्हणजे कुटुंब घेऊन म्हणजे आपण कार्यकर्त्यांना सांभाळत असताना, पक्ष सांभाळत असताना म्हणजे कुटुंबाकडे पण किती लक्ष आहे हे पण शरदांना वहिनी साहेबांनी आम्हाला त्या 25 दिवसात दाखवून दिलेलं आहे. 7 वाजले की म्हणजे त्यांची प्रक्रिया चालू व्हायची. म्हणजे वहिनीने मीच उमेदवार आहे या पद्धतीनं त्या ठिकाणी इचलकरंजी शहरात काम केलं. इचलकरंजी शहरात काम करत असताना आम्हाला निवडून आलोय कधी वाटलं, ज्या वेळेला वहिनी साहेब त्या ठिकाणी यायच्या आणि महिलांचं जे उत्स्फूर्त प्रतिसाद असायचा, ते उत्स्फूर्त प्रतिसाद बघूनच आम्ही म्हणजे 50,000च्या पुढे जाणार आहे अशी आमची खात्री झाली होती. कारण काही वेळेला आपल्या बंधूंना खुर्चीवरून उठवायला लागायचं आणि त्या ठिकाणी महिलांना बसवावं लागायचं. म्हणजे एवढा उत्स्फूर्तपणे कोणाला 1 रुपये दिला नाही, कोणाला या म्हणून सांगितलं नाही, कोणाला साडी जोडी दिली नाही, कोणाला काही नाही. पण असं न होता फक्त वहिनी येणार आहेत, वहिनी काय बोलणार आहेत हे ऐकायसाठी लोक त्या ठिकाणी यायचे. आणि येऊन त्या वहिनीने ज्या पद्धतीने आवाहन केलं, केंद्राची केलेली कामं, राज्याची केलेली कामं, देवेंद्र भाऊंचं काम, या सर्व लोकांच्या पर्यंत जाऊन लाडकी बहिणीच्या माध्यमातून केलेलं काम, या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर राहुल आवाडे आमदार झालेत त्याच्यामध्ये अण्णासाहेब वहिनींचा वाटा 95% आहे असं कार्यकर्त्याला वाटतं. कारण एखादा आमदार म्हणजे पक्षशिस्त किती असावी, अमरबापू पक्षाला महत्व किती द्यावं. कारण अनेक आम्ही आमदार बघितले, अनेक खासदार आम्ही 25 वर्ष राजकारणात असताना बघितले, पण पक्षाला आदेश दिलाय म्हणून त्या ठिकाणी जाऊन काम करायचं. नुसतंच काम करायचं नाही तर केलेलं काम ते सरळ ॲपच्या माध्यमातून ते केंद्रापर्यंत त्या पद्धतीने पाठवून द्यायचं. इथंपर्यंत नानासाहेब आम्ही वहिनींचं आम्हाला या ठिकाणी घ्यायला मिळालं. म्हणजे आज सांगायला आनंद वाटतो, या ठिकाणी राहुल आवाडे निवडून आले, अमल माडिक साहेब निवडून आले आणि पलीकडे अशोक बापू निवडून आले. या तिन्ही मतदारसंघात म्हणजे वहिनींनी केलेल्या कामामुळं या तिन्ही उमेदवारांना त्या ठिकाणी म्हणजे मदत झालेली आहे. त्यामुळे ते तिन्ही उमेदवार कोल्हापूर जिल्ह्यात जाऊन वहिनीने 3 उमेदवार निवडून आणायचं काम केलं. मी वहिनींना जाता त्या दिवशी 2-3 वेळा गाडीत पण म्हणलं, वहिनी तुमचं एवढं प्रचंड काम आहे, तुम्ही बेंगलोरमध्ये राहून इथं निपाणीत निवडून यायला पाहिजे. म्हणजे तुमचं आणि अण्णासाहेबांचं एवढं काम असताना मग तुम्हाला लोक का त्रास देतात, म्हणजे मलाही त्यावेळेला प्रश्न पडला होता. तर मी वहिनींना त्याबद्दल बोललोय. मी सांगायचं एवढाच प्रयत्न करेन, कार्यकर्ता म्हणून असताना कार्यकर्त्याला सांभाळलं पाहिजे कसं, कार्यकर्त्याला मायेनं जवळ कसं घेतलं पाहिजे हे या ठिकाणी जोडले आपण त्यांच्या माध्यमातून म्हणजे पाहायला मिळालं. म्हणून अशी माणसं, अशी लोक राजकारणात म्हणजे असावीत अमरबापू असं म्हणजे मला वाटतं. कारण कार्यकर्ता जर पुढे जायचं असेल, कार्यकर्त्याला जर पाठबळ द्यायचं असेल सोनलताई, तर कार्यकर्त्याला मोठं करायचं असेल तर राजकारणात अशा लोकांच्यामुळं राजकारण इथून पुढच्या काळात चांगल्या पद्धतीनं जाईल. मला माहित नाही अण्णासाहेब, माझे आई वडील मला सोडून गेले आहेत, पण निवडणुकीत आपल्याला काय मिळालं तर म्हणजे ह्या निवडणुकीत जरी आई वडील सोडून गेले असते हिंदुबाई, तर देव काय परत आई वडील देणार नाही. पण या दोघांच्या रूपात म्हणून कार्यकर्त्यांना सांभाळणारी ही लोक, यांच्या माध्यमातून इथून पुढच्या काळात आपण चांगल्या पद्धतीनं काम करू. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.